साईनाथ महाराज की जय. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. आज आम्ही चाललो आहोत साईबाबांच्या पालखीचे दर्शन करण्यासाठी. जी पालखी दादर वरून येते आणि ऍक्च्युली भिवंडीच्या पुढे आता ती चालली आहे. तर कुठे का दर्शन करायला चाललोय? वडफा पाईपलाईन तिथे थांबते ना पालखी. अच्छा, तर वडपा पाईपलाईन म्हणजे ज्याचं प्रॉपर ऍड्रेस जे आहे ते तिथे पालखी आज थांबणार आहे. तर तिथे आम्ही दर्शन करायला चाललो आहोत. आणि ऍक्च्युली खरोखर बघा ना, किती म्हणजे आपल्या मामी नारकुलीची मुलं निघतात ना, तर आपण तिथपर्यंत जातो त्यांच्यासोबत. अच्छा, म्हणजे आरती वगैरे होते मग. तर चला आता आपण दर्शन करूया, आरती घेऊया. आणि खरोखर मी सांगते, म्हणजे लोकांची इतकी श्रद्धा आहे ना की कित्येक लोक चालताना दिसतात आहेत. आणि आम्ही तर आता भिवंडीवरून, म्हणजे आम्हाला तर थोडंच लांब आहे, तरी मुंबईवरून, आणि ही पालखी दादर वरून आलेली आहे. दादर ते शिर्डी. तर दादर वरून ते निघालेले आहेत आणि मे बी किती का 4-8 दिवसात पोहोचतीलच ना. 8 दिवसात पोहोचतील ते आता. आणि 8 दिवस अजूनही दिवस रात्र चालणं म्हणजे खरोखर खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही ऍक्च्युली आमच्या इथून ना चालत जायचो अगोदर तिथपर्यंत, पण यावर्षी काही नाही गेलो. यावर्षी म्हटलं आपण गाडीने जाऊया. आणि कारण की 1 वर्ष कसा एक्सपिरियन्स होता आपलं, श्वेता? खूप डेंजर. साडी नेसून ते पण चालत गेलो आम्ही. मजा आलती ना? नाही, मजा आलेली. खरोखर छान होतं, मस्त, खूप छानही वाटलं. पण कसं थोडं नाही जमत. तर यावर्षी नाही जमत, नाही जमत. त्रास होतो. पण त्या वर्षी बायका पण भरपूर होत्या, भरपूर बायका निघालेल्या. तर यावर्षी काही इतका जास्त नाहीयेत. तर आम्ही विचार केला आपण गाडीतूनच जाऊ, दर्शन तर करायचे आहेत. तर त्यासाठी आता निघालो आहोत. आणि खूप छान, बघूया कसं तिथे दर्शन होतं. ऑब्व्हियसली चांगलंच होणार आहे, नाही असं नाही. पण मी खरोखर सांगते, हे जे लोक चालत जातात ना, मला त्यांना ना बघून असं नवल वाटतं, काय त्यांची ताकद आहे, काय त्यांच्यामध्ये श्रद्धा आहे. खरोखर खूप छान. तुमचा विषय चालू आहे गरमीमध्ये काय फायदे आणि काय नुकसान. नुकसान का काम नाही होत घरातले. हो, झोप येते ना. झोप नाही, कंटाळा फार येतो. माझं तोंड सुस्त. मग काय, तिथे तिथे छानपैकी पोलीस प्रशासन पण आहे. किती लोक हे चालत जातात ते. जागोजागी अशी त्यांची खाण्याची सोय केलेली आहे. पाणी, आता इथे कलिंगड आहे. पाण्याचे बॉटल्स वगैरे देतात ते. म्हणजे पालखीत जाणाऱ्या लोकांसाठी सुद्धा बऱ्याच ठिकाणी सोय आहे. पाण्याची बॉटल, कलिंगड, तुम्ही बघितलंच, फ्रूट, वेफर्स, या सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे त्यांना जरा सोयीस्कर व्हावं. साईबाबाची खूप छान मूर्ती आहे. ओम साईराम. बोल बोल ईशा, बोल ना. इतकं छान गाणं बोलत होती साईबाबाचं, गेली कुठे? बोल ना आता. आम्हाला पालखी भेटलेली आहे, आम्ही पालखीच्या जवळच आहे. ओम साईराम. चल मामी मोबाईल पाहिजे का? नाही त्या गाडीत.
पालखी आहे. नुकतेच पालखी आहे, आता आरती पण होणार आहे. आरतीची तयारी चालू आहे. देवाचा आशीर्वादही भेटलेला आहे. तिने मला खूप दिलेला आहे. आशीर्वाद दिलेला आहे. हो, खूप छान. थँक्यू सो मच. शिर्डी मध्ये द्वारका सजवायला घेतली. आता आरतीची तयारी चालू आहे. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते जय वीरभूलम्बे मातकी जय सद्गुरु साईनाथ दत्ताभ्यो नमः प्रार्थना गुरु नमस्कारं नमामि अक्षरावाचा गुरुपादुकाभ्यो नमः सायंकाले आग्रयामि सद्गुरु साईनाथ दत्ताभ्यो नमः नमः ब्रह्मणे नमः पुरुषमानि हिंपजनः प्रणवेदं निवेदयामि सद्गुरु साईनाथ दत्ताभ्यो नमः ओम प्राणाय नमः अमराय नमः ज्ञानाय नमः पुराणाय नमः श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। आरती साई बाबा यत्र पूर्वे सद्या सन्ति देवा ओ राजाय प्रदय साईने नमो श्री प्रभो साईनाथ श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।
साईबाबांचे खूप छान दर्शन झाले. इथे पालखी आहे, खूप छान दर्शन झालेले आहे. पण गर्दी ही प्रचंड आहे, भरपूर गर्दी आहे. बघाल तुम्ही तर अगदी उभं राहता येत नाहीये, इतकं गर्दी आहे. तरी सुद्धा छान दर्शन झालेले आहे. ओम साईराम. तर चला आता पालखी इथून निघेलच. आपण जाऊ बघूया, पालखी निघाली की मग आपणही निघूया. दर्शन झाले तुझे, पाया पडला. इथे जी दादरवरून ही पालखी निघालेली आहे ना, तर हे भाऊ भेटले आहेत. ते आपल्याला सांगतात की कशी पालखी आणि कधी कुठून निघाली आहे. तर भाऊ आधी तर तुमचं नाव काय? सुदेश पुण्यार्थी साई सेवक मंडळाला आता हा 45वा वर्ष आहे पालखी पदयात्रा करण्याचा. पालखी दादर वरून साई निकेतन इथून निघते. 27 तारखेला पालखी साई निकेतन इथून निघाली. ती ठाणा येथे रात्री मुक्कामी आली. ठाण्यावरून आज 28 तारखेला सकाळी निघून भिवंडीला त्यांनी हॉल घेतला जेवणाकरता आणि आज रात्री पडगा येथे मुक्कामी जाणार आहे. अच्छा अच्छा, म्हणजे पडग्याला तुम्ही थांबणार आहे. तरी आपली पालखी कधी पोहोचते शिर्डीला? शिर्डीला आपली रामनवमीच्या 2 दिवस अगोदर पोहोचते का? अच्छा. आणि रामनवमीला म्हणजे असं दर्शन घेतलं जातं, पालखी ही मंदिरात नेली जाते का? पूर्वी पालखी मंदिरात जाऊनच दर्शन व्हायचं, पण आता आमच्या बरोबर 10,000 लोक असल्याने तसं काही होत नाही. पण बाबांचा फोटो समाधी स्थानाला लावला जातो, पूजा केली जाते. अच्छा अच्छा, खूप छान वाटल्याची माहिती दादांनी आपल्याला दिलेली आहे. आणि भाऊ तुमचं नाव काय? माझं नाव प्रदीप खटावकर. अच्छा, मी या मंडळाचा अध्यक्ष आहे. अध्यक्ष आहात का? खरोखर तुमच्याशी भेटून बोलून खूप बरं वाटलेलं आहे. त्या कामाला लागल्या. आता चौथी टीम कोण जाईल माहितीये? आता इथं नाश्ता झाला ना, चौथी टाइम जाईल अँब्युलन्स वाली डॉक्टरची आणि ते दवाखाना लावतील आणि नंतर आम्ही जाणार. आणि जेव्हा पालखी सगळ्या सुविधा रेडी आणि इमर्जन्सी करता आपल्याकडे कार्डियक अँब्युलन्स एक आहे आणि 2 अँब्युलन्स आपल्या फिरतायत. आयोजन केलेलं आहे ते सांगतात हे कोणाला एकाला म्हणता नाही येणार. काही झालं हा चांगला झालाय ना, कोणाला पैसे देत नाही. काय झालं म्हणजे सर्व आहे ना, साईबाबा सर्व करा. इलेक्ट्रिकच्या माणसाला पैसे देत नाही किंवा जेवणाच्या यावर्षी मध्ये काम करणार. एखाद्या मुलाला आचारी जे आहेत ना, आचारी आणि लेबर त्याला पैसे द्यावे लागतात. कारण की भांडी धुणं त्याच्यामध्ये आपली सगळी भांडी आहेत. आपण ताटामध्ये वाढतो, पत्रावळीत नाही वाढत. छान ताटात वाढतो. 9,000 ताटं तुम्हाला 9,000 ताटं आपण रोज धुवून ठेवतो आणि रात्रभर उद्या लागणार आहे ना ते सामान, ते रात्रभर कापणं हे रात्रभर चालतं. आज रात्री लागेल उद्या सकाळसाठी. आपल्या किचन मध्ये 200 लोक काम करतात, 200 लेबर आणि 5 आचारी आणि एका वेळेस 500 किलो तांदूळ टाकतो आपण. खूप छान व्यवस्थापन नियोजन आहे. नशेच्या पदार्थाचं सेवन केल्याचं निदर्शनास आल्यास नशा केलेल्या व्यक्तीचा मंडळाने दिलेला पदयात्री बॅच परत घेऊन पोलीस दलाच्या आपल्या बाबांची पालखी इथून निघालेली आहे. आता काळोखात इतकं दिसत नसेल पण भरपूर गर्दी आहे. बघा सगळी लोक निघाली आणि ट्रॅफिक जाम झालेली आहे. इथे काळोखात काही दिसत नाहीये फारसं. ओम साईराम. तर मी आता घरी आलेली आहे. पालखीचे दर्शन करून खूप छान दर्शन झाले. ऍक्च्युली गर्दी ही खूप होती, म्हणजे भरपूर गर्दी होती, पण दर्शन छान झालेले आहेत. तर आता ज्या भाऊंशी आमचं बोलणं झालेलं होतं, ऍक्च्युली ते सांगत होते की पालखी आता पडग्याला थांबणार आहे आणि रात्री तिथे स्टे करतील ते लोक, त्याच्यानंतर सकाळी निघणार आहेत. तिथे जेव्हा आरती चालू होती, मी लाईव्ह सुद्धा गेलेली होती. साईबाबांची आरती खूप छान पद्धतीने कव्हर केली, कारण की ज्यांना तिथे यायला जमलं नाही, म्हणजे येता आलं नाही, ते घरात बसून म्हणजे आरती घेऊ शकतात आणि खूप खूप सुंदर आरती होती. तर तेही तुम्ही बघा, मी लाईव्ह गेलेली होती. ब्लॉग जर तुम्ही इथपर्यंत बघितला आहात तर नक्की लाईक करा, भरपूर जणांना शेअर करा, म्हणजे त्यांनाही आपल्या साईबाबांचे दर्शन करता येईल.